आज नाशिक महापालिकेसाठी देखील मतदानाची प्रक्रिया ही पार पडताना आपल्याला बघायला मिळते। जास्तीत जास्त मतदान हे होण्यासाठी मागच्या काही दिवसांकडून प्रशासनाकडून देखील प्रयत्न केले गेलेले आहेत। आता या सगळ्या संदर्भात काही व्यावसायिक सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळे ऑफर्स हे देत आहेत। मी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये आहे, इथे मतदान करा आणि 10% डिस्काउंट मिळवा अशा पद्धतीचं ऑफर हे देण्यात आलेलं आहे। मागच्या काही दिवसांपासून नाशिक महापालिकेसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावा यासाठी प्रयत्न केला जातोय। आत्ता सकाळपर्यंत जे आहे ते 10 ते 11% मतदान झालेलं आहे आणि एकूणच हळूहळू मतदान वाढेल असा विश्वास जो आहे तो मनपा आयुक्तांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे। माझ्यासोबत जे हॉटेल व्यावसायिक आहेत, आपण हे डिस्काउंट दिलेलं आहे, मतदान करा आणि 10% डिस्काउंट एकूणच मिळवा अशा पद्धतीचं ऑफर आहे। काय कारण आहे यामागचं? लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं, थंडी करून घरात थांबून न राहता आता छान स्वच्छ ऊन पडलेलं आहे। मतदान प्रामाणिकपणे मतदान करावं, योग्य मतदाराला उमेदवाराला निवडून द्यावं, त्याच्यामुळे आपल्या नाशिकचा विकास होणार आहे आपल्याला आणि आता सिंहस्थासाठी त्याचा आपल्याला टुरिझमसाठी फायदा होणार आहे। तर चांगला उमेदवार निवडून आला तर सर्व सुखसुविधा आपल्या पण उपयोगाला पडतील आणि आपलं जीवन सुकर होईल। आणि डिस्काउंट दिला म्हणजे त्यांनी थंडी करून घरात न थांबता लवकर बाहेर पडावं, लवकर मतदान करावं आणि आमच्याकडे असलेल्या गरम महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। तर जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी अशा पद्धतीचे ऑफर्स नाशिकमध्ये दिले जात आहेत। एक जो आहे तो संदेश या मागचं आहे अशा पद्धतीचं व्यावसायिक सांगतायत। काही लोक आलेले आहेत, हे मतदान करून हे लोक जे आहेत ते इथे नाश्ता करण्यासाठी आलेले आहेत। आपण मतदान केलेलं आहात, मतदान करून इथं आलात? नक्कीच, मी डॉक्टर राहुल सोनवणे सहकुटुंब मी मतदान करून या ठिकाणी आलो आहो आणि आज हा लोकशाहीचा जो उपक्रम आहे त्यासाठी फोडणी हॉटेलने जो डिस्काउंट दिला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान करावे की जेणेकरून आपल्या वॉर्डाचा विकास करणारा एक चांगला उमेदवार तुम्ही निवडून द्याल। तर जय लोकशाही आणि जय मतदार। काही लोक मतदान करून आलेले आहेत, जास्तीत जास्त मतदान लोकांनी करावं असं आव्हान करतायत। काका आपण पण मतदान करून आला आहात, काय आव्हान असेल आणि काय विचार घेऊन लोकांनी मतदान करावं असं वाटतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणारा उमेदवार हवा। छोट्या मोठ्या अडचणी असतात, नगरसेवकांकडनं अपेक्षा असते, साफसफाई वगैरे सर्व, तर त्या गोष्टी छोट्या अडचणी सोडून उमेदवार तसा निवडावा असं माझं म्हणणं आहे। चांगला जो आहे तो उमेदवार निवडावा अशा पद्धतीचं आव्हान जो आहे तो एकूणच करण्यात येत आहे आणि वेगवेगळे ऑफर सुद्धा नाशिकमध्ये देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।